कदम हे शिवसेनेतून शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल राज्यातली जनता 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण हे आता सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल आम्हाला विश्वास आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रावरती विश्वास असेल प्रेम असेल त्याबद्दल शंका व्यक्त करणं ही दुर्दैवाची बाब आहे। कारण रामदास कदमांना आज जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते वैभव फक्त आणि फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने झालेलं आहे। कोण रामदास कदम कोण होते काय होते हा पूर्वीच तुम्हाला मी मागच्या काळामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते रामदास कदम यांचा जन्मही झाला नसता तर राजकीय उच्चांकी गाठता आला नसता। फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या नावामुळे त्यांना वैभव प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून त्यांना शिवसेना प्रमुखांचे पुत्र आमचे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांवरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये आत्ता तर 2024 सालची निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये होईलच। आम्हाला विश्वास आहे पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रावरती जास्तीत जास्त जागा निवडून उच्चांक करतील हा विक्रम आजपर्यंत कधी मोडू शकला नाही असा विक्रम करतील हा मला इथून विश्वास व्यक्त करतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।